नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य भूगोल याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. महाराष्ट्र भूगोल याच्यावरील आपण 200 प्रश्न उत्तरे बघणार आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून 25 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी जलविभाजक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1983. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मलगुजरी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. 7 ते 8 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीला. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे सोलापूर व पुणे अहिल्यानगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भीमा नदी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. कोकण किनारपट्टीचा दक्षिणेतील भाग मुख्यतः डॅश या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जांभा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. कोकण किनारपट्टीच्या दक्षिणेतील भाग मुख्यतः डॅश या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जांभा. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सर्वात जास्त दलदलयुक्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रायगड. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य क्षेत्राच्या सानिध्यात असणारा किल्ला कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंधुदुर्ग. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. देशातील पहिली संत्री वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सावरगाव. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. देशातील पहिली संत्री वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सावरगाव. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फल उत्पादन. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. एकेकाळी महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जो सरस नगरी या नावाने ओळखला जात होता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गोंदिया. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जांभी मृदा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जांभी मृदा. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पुणे. पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आंबेजोगाई.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अंबेजोगाई. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि प्रश्न हा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अस्तंबा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि डॅश हे घटक वापरले जातात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उताराची दिशा. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता कालवा 1910 मध्ये चाणकपूर धरणातून काढण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गिरणा कालवा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राची वायव्य सीमा डॅश या नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नर्मदा नदी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी यवतमाळ. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर यवतमाळ या ठिकाणी आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पुणे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर पुणे हा जिल्हा आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जायकवाडी प्रकल्प. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जळगाव. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर. चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात चालतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 22. सातपुडा पर्वत रांगेतील अशी कोणती खिंड आहे जी महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बऱ्हामपूर खिंड. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. पैनगंगा वर्धा व पैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्राणहिता. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आढळतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अहिल्यानगर. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आढळतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 25. बाभूळ वृक्ष खालीलपैकी कोणत्या वन प्रकारात आढळतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्द्र पानझडी वन. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. 7 ते 8 वेळा परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.